हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. क्रिकेट वर्ल्ड मध्ये क्रिकेट फॅन्ससाठी आज काही इंटरेस्टिंग अपडेट्स आहेत. महेंद्रसिंग धोनी, निकोलस पुरन, आरसीबी, WTC म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी फायनल आहे त्यासंबंधी काही इंटरेस्टिंग अपडेट्स आहेत. त्या अपडेट्स काय आहेत ते एकदा बघूया. सगळ्यात पहिले माहीबाई धोनी द लेजंड. महेंद्रसिंग धोनीला आयसीसीचा एक अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेला आहे. आयसीसीने महेंद्रसिंग धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये इंडक्ट केलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. आतापर्यंत फक्त 10 इंडियन क्रिकेटरलाच याच्यामध्ये स्थान देण्यात आलेलं होतं, पण आता महेंद्रसिंग धोनी 11वा भारतीय प्लेयर ठरलेला आहे ज्याला आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये इंडक्ट करण्यात आलेलं आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये आणि इंडियन क्रिकेटमध्ये धोनीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे अचिव्हमेंट्स धोनीने केलेले आहेत त्याच्यासाठी त्याला आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये इंडक्ट करण्यात आलेलं आहे. दुसरी जी इंटरेस्टिंग अपडेट आहे ती आहे निकोलस पुरन संबंधी. निकोलस पुरन जो T20 फॉर्मॅटचा वर्ल्ड क्रिकेटमधला एक वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहे. T20चा वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहे. त्या निकोलस पुरनने रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेटमधून. म्हणजे निकोलस पुरनचं जे एज आहे ते फक्त 29 इयर्स ओल्ड आहे आणि 29व्या वर्षी निकोलस पुरनने रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. वेस्ट इंडिज टीमकडून खेळताना निकोलस पुरनने T20 फॉर्मॅटमध्ये सगळ्यात जास्त रन्स केलेले आहेत आणि सगळ्यात जास्त मॅचेस सुद्धा T20 मध्ये तो वेस्ट इंडिजकडून खेळलेला आहे. वेस्ट इंडिजचा तो T20चा कॅप्टन सुद्धा होता, पण सडनली त्याने रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. पण तो जी लीग मॅचेस IPL असेल किंवा अजूनही कोणत्या जे लीग मॅचेस आहेत तो लीग मॅचेस तो खेळत राहणार आहे. तिसरी जी इंटरेस्टिंग अपडेट आहे ती आहे WTC फायनल म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी फायनल आहे ती उद्यापासून सुरू होणार आहे. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये ही फायनल होणार आहे आणि ती होणार आहे लॉर्ड्समध्ये. इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या ग्राउंडवर ही फायनल होणार आहे. ऑस्ट्रेलिया तर आयसीसी टुर्नामेंट जिंकत असते, पण साऊथ आफ्रिका जी आतापर्यंत एकही आयसीसीची टुर्नामेंट जिंकली नाही त्यांच्याकडे आता बेस्ट चान्स आहे. त्यांचा जो कॅप्टन आहे लॉर्ड बाउमाच्या कॅप्टन्सीमध्ये साऊथ आफ्रिका आतापर्यंत एकही टेस्ट मॅच हरलेली नाही. त्याच्यामुळे साऊथ आफ्रिकेकडे बेस्ट चान्स आहे. चौथीची इंटरेस्टिंग अपडेट आहे ती आहे आरसीबी संबंधी. आरसीबीने 18 वर्षानंतर IPLची ट्रॉफी जिंकली, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जे सेलिब्रेशन झालं त्या सेलिब्रेशनमध्ये जे स्टॅम्पेड म्हणजे चेंगराचेंगरी होऊन 11 लोकांची डेथ झाली होती आणि त्यासंबंधीच एक इन्क्वायरी सुरू आहे. BCCI सुद्धा स्वतःच्या लेवलला एक इन्क्वायरी करत आहे आणि एका रिपोर्टनुसार BCCIला जर याच्यामध्ये आरसीबीची चूक सापडली तर आरसीबीवर BCCI 1 वर्षाची बंदी सुद्धा घालू शकते. 1 वर्षाची बंदी म्हणजे 1 वर्षाचं बॅन आरसीबीला लागू शकतं जर आरसीबीची याच्यामध्ये चूक सापडली तर. ह्या काही इंटरेस्टिंग अपडेट्स आज क्रिकेट वर्ल्डमध्ये होत्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.